गेल्या आठवड्यात देशांतर्गत शेअर बाजारात मोठी घसरण झाल्यानंतर बाजाराला काही स्थिरता येण्याची अपेक्षा आहे. सोमवारी जागतिक बाजारातून मिळालेल्या सकारात्मक संकेतामुळे जोरदार सुरुवात झाली. सेन्सेक्स 500हून अधिक अंकाच्या वाढीचा उघडला आणि निफ्टी सुद्धा 180 अंकांनी वधारला. बँक निफ्टी 340 अंकांनी वधारत होता. मेटल आणि एनबीएफसी समभागांच्या वाढीमुळे बाजाराला पाठिंबा मिळाला. मागील बाजार बंदच्या तुलनेमध्ये सेन्सेक्स 487 अंकांनी वाढून 78,488 वर उघडला. निफ्टी 151 अंकांनी वाढून 23,738 वर, तर निफ्टी 285 अंकांनी वाढून 51,044 वर उघडला. निफ्टीत श्रीराम फायनान्स, जेएसडब्ल्यू स्टील, हिंदाल्को, बजाज फायनान्स, एचडीएफसी बँक यांनी सर्वाधिक वाढ नोंदवली. यावेळी एचडीएफसी लाईफ, एसबीआय लाईफ, अपोलो हॉस्पिटल, एनटीपीसी, सिप्ला यांनी मोठी घसरण नोंदवली. झोमॅटो आणि एनटीपीसी वगळता सर्व 28 समभाग बीसीएफवर हिरव्या रंगात होते. बजाज फायनान्समध्ये सर्वाधिक वाढ नोंदवण्यात आली. वैयक्तिक उपभोग खर्चात घट झाल्यामुळे शुक्रवारी अमेरिकन बाजार पुन्हा तेजीत परतले. 1100 अंकांच्या श्रेणीतील व्यापारादरम्यान 500 अंकांच्या उसळीसह बंद झाला, तर नॅसडॅक सलग 3 दिवस घसरल्यानंतर 200 अंकांनी वाढला. दुसरीकडे कमोडिटी आणि चलन बाजारात डॉलरच्या नरमाईमुळे सोने $30हून वाढून $2,640 जवळ पोहोचलं, तर चांदी 2% वाढीसह $30वर पोहोचली. देशांतर्गत बाजारात सोने ₹700 वाढून 76,400 वर, तर चांदी ₹1,200 वाढून 88,400 वर बंद झाली. कच्चं तेल डॉलर 73च्या खाली होतं. शुक्रवारी प्रचंड घसरणीत एफआयआयनं पुन्हा विक्री केली. रोख निर्देशांक आणि स्टॉक फ्युचर्समध्ये सुमारे 5,900 कोटींची विक्री केली गेली.